नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत माझा आवडता सण दिवाळी या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध। दिवाळी। फुलांच्या माळा चंदनाचा वास, फुलांच्या माळा चंदनाचा वास, दिव्यांच्या ओळी अंगणी सुंदर रांगोळी, दिव्यांच्या ओळी अंगणी सुंदर रांगोळी। आली दिवाळी, आली दिवाळी। हिंदूंच्या महान संस्कृतीचे एक सुंदर प्रतीक आहे दिवाळी। दिवाळी हा दिव्यांच्या प्रकाशाचा सण असल्यामुळे याला दीपावली असेही म्हणतात। दिवाळी कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरी केली जाते। दिवाळी सणाचा संबंध श्रीरामाशी आहे। याच दिवशी श्रीराम 14 वर्षाचा वनवास भोगून आपली जन्मभूमी अयोध्येला परतले होते। अयोध्यावासियांनी दीपमाळा पेटवून त्यांचे स्वागत केले होते। तेव्हापासून दिवाळी दिवे व पणत्या लावून आनंदाने साजरी करतात। दिवाळी हा 6 दिवसांचा सण आहे। पहिल्या दिवशी वसुबारस येते। या दिवशी वासरासह गायीची पूजा केली जाते। दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते। या दिवशी नवीन भांडी घेणे शुभ मानले जाते। दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी। या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता। या दिवशी सगळे लवकर उठून सुगंधी उटण्याने अंघोळ करतात, नवीन कपडे घालतात। त्यानंतर येते लक्ष्मी पूजन। या दिवशी मोठ्या उत्साहात देवी लक्ष्मी माता व श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते। लोक घरातील पैसे, सोने, चांदी इत्यादीची पूजा करतात। लक्ष्मी पूजेनंतर बलिप्रतिपदा पाडवा येतो। या दिवसाला शुभ दिवस मानले जाते। या दिवशी लोक नवीन खरेदी करतात। पत्नी पतीला ओवाळते। त्यानंतर येते भाऊबीज। या दिवशी बहिणी भावाला ओवाळतात। भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात। दिवाळीच्या दिवसात घरांना, दुकानांना फुले, पणत्या, मेणबत्त्या व दिवे लावून तसेच सुंदर रांगोळ्या काढून नववधूप्रमाणे सजवतात। दिवाळीमध्ये घरात लाडू, करंजा, चकली, चिवडा असे फराळाचे पदार्थ बनवतात, जे सर्वांनाच खूप आवडतात। दिवाळीत मुले फटाके वाजवण्याचा व फराळाचे पदार्थ खाण्याचा खूप आनंद घेतात। सर्वजण फराळाचे पदार्थ एकमेकांना देतात। असा हा सण धन, ऐश्वर्य, सुख, शांती व आनंदाचा तसेच उत्साहाचा आहे। दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, जो आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।